झुंजूमुंजू झालं तसं रामूनं दावणीला बांधलेली जनावरं सोडून दुसरीकडे बांधली. गेली 4 दिवस जनावरं ताटून गेलती. जनावरांना जागा बदलल्याने जरा पायाच्या मुंग्या मेल्यागत झालं आणि थोडं टवटवीत वाटायला लागलं. तसं त्यांच्या पाठीवरून त्याने मायेने हात फिरविला व पाठ थोपाटली. आपल्या जनावरांवर रामूने लेकरावानी जीव लावला होता. एक वेळ घरात भाकर नसली तरी चालेल, पण सर्जा राजाचा खुराक बंद झाला नाही पाहिजे इतका जीव त्याने आपल्या बैलांना लावला होता. पावसानं चांगली उघडीप दिल्यानं रामू जरा आनंदातच होता. गेली 4 दिवस साधं कुणाचं तोंड पण दिसलं नाही का कुणाला रामराम झाला नाही. आज वापसा झाल्यानं सगळेच लगबगीनं कामाला लागले. जो तो आपली पेरणी कशी पूर्ण होईल हेच पाहत होता. इकडे रामूला सुद्धा दम नव्हता. पेरणीच्या सनगाची जुळवाजुळव चालू होती. पटापटा कामं आवरीत पेरणीची तयारी करीत होता. अगं रखमाबाई, हात आवर की पटापटा. कसला विचार करतेस? अगं चांगलं फटकलं आहे. लवकर गेलो तर लवकर पेरणी होईल, तण तोडका पण निघेल. रामू सनग गाडीत भरीत बडबडत होता. हो थांबा जरा, थोडंसं जेवण करून घ्या. अहो, एकदा काम सुरू झालं की पुन्हा वेळ नाही मिळायचा. एकदा झुपलं की झुपलं. रखमाबाई फडक्यात भाकरी गुंडाळीत म्हणाली. इकडे हातावर भाकर घेत रामू बैलगाडीकडे निघाला. सर्जा व राजाला पाणी पाजून आणलं. बोलण्यातच वेळ काढशील, आवर लवकर. अगं ती बघ दुर्गाला पण विचार, येणार आहे का कशी? या रिपरिपीने लय तण झालंया. एखादी बाय आगाऊ ठेवली तर काम ओरकर. गाडीला सर्जा आणि राजाला झुपत रामू म्हणाला, ए दुर्गा, अगं ऐक ना. काय अक्का? दुर्गा म्हणाली, आज कुठं कामाला जाणार आहे काय? नसलं तर ये ना 2-3 दिवस. अगं तण लय झालंय, बायाच भेटना मुश्किल झालंय. अक्का आली असते, पण तो बेवडा तुमच्यात काय कामाला येऊ द्यायचा नाही. कशाला भांडणाचं? अगं मी विचारू का भाऊजीला? बघ तुझं ऐकलं तर, नाही तर उगाच संध्याकाळी मारायचा. हाय का घरात? हो हाय ना घरात. अहो मी आलेच. रखमाबाई रामूकडे पाहत म्हणाली, लवकर ये. इकडे दुर्गाचा नवरा नशेत पडला होता. त्याला बघताच रखमाबाईने तोंड वाकडं केलं. भाऊजी, ओ भाऊजी. तोंडाला पदर लावीत रखमाबाई म्हणाली, कोण आहे? अहो मी रखमा. काय वहिनी, आज सकाळी सकाळी इकडं? वाट चुकला की काय? नाही, मुद्दामच आले होते. दुर्गाला कामाला न्यायचं होतं. बायाच भेटना मुश्किल झालंय. अहो वहिनी, त्यात काय विचारायचं? न्या की, कुठं दुसऱ्याचं काम आहे? ए दुर्गा चल ग, बांध भाकरी. भाऊजी जा म्हणते. दुर्गाला खुणावत रखमाबाई घरी निघाली. अक्का आलीच असं म्हणत दुर्गा पण लगोलग रखमाच्या पाया मागोमाग नवरा डाफरायच्या आत निघाली. रखमाबाई, दुर्गा, रामू आता शेत शिवाराकडे निघाले. शेत शिवार पालतं घालीत गाडी एकदाची वावरात दाखल झाली. बांधाला गाडी लावली. रखमाबाई, दुर्गा दोघींनी रामूला सनग उतरायला मदत केली. रामूनं एकदाची नजर रोखीत सगळा टापू नजरेत सामावून घेतला. शेजारीच भीमाजी व शिवा पेरीत होते. भीमाजी, ए भीमाजी, वापसा झाला का र? अण्णा चांगला वापसा झालाय की. अरे इकडे ये की जरा, पाभरं तरी बांधू लाग. अण्णा आलोच. शिवाला थांबून भीमाजी पाभरं बांधायला रामूकडे आला आणि सर्जा राजाला, लय गुबगुबीत झालेत रे. नजर लागल एखाद्याची. लय जपतात तुम्ही त्यांना. अण्णा येळच्या वेळेला कामाला झुपीत जा, नाहीतर त्यांना काम जमायचं नाही. लय लाडावलेले बैल कधी कधी धोकादायक असतात. भीमाजी पाबरं बांधीत रामूला म्हणाला, भीमाजी, ही 2 जोड म्हणजे माझा जीव की प्राण आहे. यांच्या बिगर मी माझ्या बिगर हे कधीच जगू शकणार नाही. अरे मी लांबच दिसलो की हंबरडा फोडतात. आधी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना थोपटावं लागतंय आणि मग घरात शिरायचं. लहानाचं मोठं डोळ्यासमोर झालीत. धोका नाही द्यायची. अरे कामाची सवय असावी म्हणून
तर कधी कधी वावरात आणतो बघ. तसं नसतं तर छपरातलं ट्रॅक्टर नसतं का आणलं? पोरं पण लय जीव लावतात बघ. दोघांच्या पाठडावर पण बसतात. ज्याच्या म्हणीत फेरफटका मारतात. लय जीव गुंतलाय बघ. अण्णा, तुमची काळजी वाटली म्हणून म्हटलं. काही घटना लय डोळ्यासमोर घडल्या. तसं होऊ नये एवढं वाटतं. येतो अण्णा, काही लागलं तर सांगा, हाय हितच. रामूचा निरोप घेत भीमाजी म्हणाला. रखमाबाई दुर्गा गवत काटकी येचत होत्या तर रामूने पेरायला सुरुवात केली. अर्धाच्या वर पेरून झालं. बघता बघता दिस माथ्यावर आला. थोडा विसावा म्हणून लिंबाच्या झाडाखाली 2 घटका सगळेच बसले. पाणी पिऊन परत रखमाबाई, दुर्गा आणि रामू कामाला लागले. त्यांच्या अंगातला त्राण कुठल्या कुठे पळाला कळालेच नाही. पुन्हा नव्या जोमानं कामाला लागले. आता रान चांगलंच भुसभुशीत झालं होतं. थोडा विसावा मिळाल्यामुळे सर्जा राजाला तरतरी आली. ते पण अंगात वारं शिरल्यागत पाभरं ओढीत होते. चालता चालता अचानक सर्जा बुजला. पाभरीला हिसका बसला तशी पाभर जाग्यावर गरागरा फिरली. रामूला काय झालं हे काय कळना. तरी रामूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सर्जा राजाच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना तो शांत करीत होता. बैल शांत झाल्यावर रामूने आसूड घेतला. तो ढेकूळ चापसू लागला. बऱ्याच वेळ ढेकळं मातीत चिवडून झाल्यावर एका ठिकाणी त्याला काही हालचाल झाल्याची दिसली. तसाच तो त्या दिशेने जाऊ लागला. तोच ढेकळा खोलून नागाच्या पिल्लाने आपला फणा वर काढला. रामूला वाटलं इतकुसं पिल्लू हे काय करणार. त्याने हासूड घेतला तसा त्यावर उगारला. पण घाव काय त्याच्या तोंडावर पडण्याऐवजी त्याच्या शेपटीवर बसला. सरकन नागाच्या पिल्लाने पलटी मारून रामूला डंख मारला. तोच रामूला भुरळ आली. पहाडासारखा रामू धाडकन खाली कोसळला. रखमाबाई दुर्गा धावतच रामूकडे पळाले. बघतेत तर काय, समोर नागाचं पिल्लू सळसळ पळत होतं. तिला घाम सुटला. ए भीमाजी, ए शिवा, अरे या रे, अण्णाला पान लागलं रे, वाचवा ना त्यांना, वाचवा रे. रखमाबाई मोठ्या मोठ्याने ओरडत होती. ढसाढसा रडत होती. भीमाजी आणि शिवा धावतच तिथे आले. बघतेत तर काय, अण्णा गार होऊन पडले होते. ते जाग्यावर गतप्राण झाले होते. त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून कल्पना दिली. सगळा गोतावळा एका क्षणात तेथे जमा झाला. हे सर्व होत असताना मात्र कोणाचंच लक्ष सर्जा राजाकडे नव्हतं. त्यांच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत होते. जो मालक जनावरांवर लेकरावाने जीव लावत होता तोच आज आपल्याला सोडून गेला. याची खंत त्यांना वाटत होती. मालक गेला ही घटनाच सर्जाला सहन झाली नाही. तो सुद्धा धाडकन खाली कोसळला. बघणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला. काय झालं काय झालं म्हणत सगळे सर्जाकडे धावले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. एका मुक्या प्राण्याने आपल्या मालकाची साथ मरेपर्यंत तर सोडलीच नाही आणि मरणानंतर ही सोडली नव्हती. उभं जग दोघांच्या जाण्याने हळहळत होते. इकडे मात्र रखमाबाईच्या अन राजाच्या डोळ्यातला हुंदका तसा दाटून राहिला, तोही कायमचा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.